नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत. जानकी आता वकिलांना म्हणत असते, बाकी मला काहीच माहित नाहीये, तुम्हाला काहीतरी करायला लागणार. जानकी म्हणते, आता वकील साहेब मला ही प्रॉपर्टी वगैरे काहीच नकोय. प्रॉपर्टीसाठी मला माणसं दूर गेलेली नकोच आणि गैरसमज तर अजिबात नकोय. त्यासाठी ना वकील साहेब तुम्ही काहीही करा आणि माझ्या माणसांना माझ्याजवळच ठेवण्यासाठी ह्या प्रॉपर्टीचे 4 हिस्से करा, कोणताही नियम काढा, काहीही करा आणि माझी माणसं मला परत द्या. प्लीज वकील साहेब, असं काहीच करू नका की माझी माणसं माझ्यापासून दुरावली जातील. तुम्ही कुठलाही नियम काढा. वाटलं होतं कायम आयुष्यभर आम्ही एकत्र राहू, पण या प्रॉपर्टीसाठीचं वेगळे होणार असो, मतभेद येणार असतील तर 1 रुपयासुद्धा मला नको आहे. नानांच्या 4 पोरांना सारखीच तुम्ही प्रॉपर्टी वाटून द्या आणि सगळं काही वाद मिटवा. प्लीज प्लीज वकील साहेब रिक्वेस्ट करत असते, अगदी रडकुंडीला आलेली असते. काहीतरी कायद्यामध्ये असेल ना, प्लीज प्लीज वकील साहेब तुम्ही काहीतरी करा. साहेब म्हणता, तुमच्या मनातली भावना अगदी रास्ते आणि तुमच्यासारखी जी अशी विचार करणारी व्यक्ती ती पहिल्यांदाच बघतोय मी. असून सुद्धा सासऱ्याने सगळी प्रॉपर्टी सुनेच्या नावाने केली, ही पहिलीच गोष्ट आहे आणि पहिलीच घटना आहे. आणि तुमच्या नावाने सगळी प्रॉपर्टी केली आहे तरी सुद्धा तुम्ही नको ती प्रॉपर्टी असं म्हणताय. पहिल्यांदाच इतकी निस्वार्थी व्यक्ती बघितली मी. वकील साहेब फार कौतुक करतात या जानकीचं. जानकी म्हणते, नको, ज्या प्रॉपर्टीसाठी भांडणं होणार असतील, माझी माणसं जर मला सोडून जाणार असतील, त्या प्रॉपर्टीचं मी काय करू वकील साहेब? मला माणसं हवी, प्रॉपर्टी नको. तुमचं सगळं काही मनात काय चाललंय ते सगळं काही मला समजतंय, पण मी तुमची काहीच मदत करू शकत नाही, हे सुद्धा खरं आहे. आय एम सॉरी, यावर काहीच होऊ शकत नाहीये. जे विलमध्ये लिहिलंय ते तसं आणि तसंच राहणार, यावर काहीच तोडगा नाहीये. साहेबांच्या विलप्रमाणे किती जरी वाटलं तरी या प्रॉपर्टीचे हिस्से करू शकत नाही आहात. कळतंय का तुम्हाला? प्रॉपर्टी आणि पैसा याचे केअरटेकर आहात असे समजा. तुम्हाला काहीच अधिकार नाही काही करायचा. त्यामुळे लक्षात ठेवा, फक्त तुम्हाला सांभाळायची आहे, वाटता येणार नाहीये. ही प्रॉपर्टी, पैसा इतर कोणालाच देण्याचा हक्क नाहीये, फक्त सांभाळायची. बाजार समितीच्या अध्यक्षपदावर तुम्ही असावं असं क्लिअरली लिहिलंय. आता का लिहिलंय काय नाही त्यांचं त्यांना माहिती, पण तुम्हीच असायचं असं हट्ट आहे. ऋषिकेश आता रागारागाने तिथून निघून गेलेला असतो. जानकी ऋषिकेश करते. ऋषिकेश बाहेर जातो. जानकी परत हात जोडते आणि विनंती करते, या पेचातनं माझ्या कुटुंबाला बाहेर काढा प्लीज प्लीज वकील साहेब. माझ्या पद्धतीने काही करता आलं तर मी नक्कीच करेन. तर रागाने बाहेर आला. त्याच्या मागे जानकी सुद्धा आलेली असते. नानांनी खूप मोठ्या पेचात टाकले, मला कळतच नाही या सगळ्या तुम्ही बाहेर कशी पडू. की ऋषिकेशशी बोलण्याचा प्रयत्न करत असते. ऋषिकेश तिथे ऐकतही नाही आणि थांबतही नाही, लगेच पुढे निघून चाललेलं असतं. जानकीच्या लक्षात येतं की याला राग आलाय. ऋषिकेश रागारागाने आता घरी आलेला असतो. जानकी त्याची समजूत काढत असते, पण त्याला काय राग शांत करायला ती काहीच करू शकलेली नसते. तो रागानेच घरी आलेला असतो. परत ऐश्वर्या येते. ऐश्वर्या म्हणते, जानकी कधी आली? जानकी म्हणते, हे काय आत्ताच आली, एवढ्यात येतीच मी. बरं जरा 10 मिनिटापूर्वी नाही आली का ग? ते काय आजी घर सोडू केलं? हो, नेहमीप्रमाणे भांडण केलं, शिव्या शाप दिल्या, सगळ्यांना जे काय बोलायचं ते बोलल्या आणि घर सोडून निघून गेलं. जानकी म्हणते, ऐश्वर्या तू काय सांगते? तुला तरी कळतंय का? आजी घर सोडून गेले आणि तू मला सांगते की आजी घर सोडून गेल्या? हो अगं, नेहमीप्रमाणे नाटकं, शिव्याशाप द्यायची, तनतन करायची आणि निघून जायचं. आजी माहिती आहे ना कशा कांगावा करतात. एवढंसं काही कमी पडलं की कांगावा करतात. आणि त्यातल्या त्यात आम्ही बोललो होतो त्यामुळे कांगावा केला, शिव्याशाप देऊन ते निघून गेल्या. जानकी म्हणते, ऐश्वर्या हे असं व्हायला नको होतं. ऐश्वर्या म्हणते, असू दे, ते आजी जोपर्यंत घरात आहे तोपर्यंत भांडण होतच राहणार. त्यापेक्षा तर गेल्यात ना बाहेर, चांगली गोष्ट आहे. जानकी आता अवंतिका सुद्धा आलेली असते. अगं अवंतिका, मी हे काय ऐकतेय? हो जानकी, ती गेल्यात. की म्हणते, मला वाटलं नेहमीसारखं ते कांगावा करतील आणि इथेच राहतील, पण डायरेक्ट घर सोडून जातील हा विचार केला नव्हता मी दोघींनी का वाचवलं नाही त्यांना? थांबवलं का नाही? की राग आलाय तर शांत व्हा प्लीज, जाऊ नका म्हणून का जाऊ दिलं? पण ते का म्हणते, बहिणी खूप वेळा म्हटलं की जाऊ नका, पण त्यांना जायचंच होतं, मग जाऊ दिलं आम्ही. ते जानकी जरा शांत बस, बरं झालं एकदाच ते निघून गेलं. आणि सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर केली हे आवडत नव्हतं, सहन होत नव्हतं, सततची टोमणी बडबड. त्यापेक्षा असू दे की गेल्या ना, चांगली गोष्ट आहे. साहेबांच्या बोलणं कायमच होतं की नानासाहेबांना सख्या मुलांपेक्षा बाहेरच्या पुरीवर विश्वास होता. कशाला ती बडबड आणि कटकट? गेल्या तर जाऊ दे की. जानकीवर एवढा विश्वास ठेवायची काय गरज होती? हाच त्यांचा प्रश्न होता आणि यावरूनच वादविवाद चालला होता. त्या काय बडबड केली, तनतन केली आणि इथून निघून गेल्या. ऐश्वर्या म्हणते, जानकी तुला हे सगळं ऐकायचं होतं का तुझ्या कानांनी? असू दे ना, जे झालंय ते चांगलं झालंय. त्यांना सुद्धा खूप राग आला होता नाना आजींचा, कारण नानांबद्दल रागाच्या भरात ते काहीही बोलत सुटल्या होत्या. माई म्हटलं की माझ्या नवऱ्याविषयी काही शब्द वाईट बोलायचं नाही. मग काय, आजीचं इथे कुणीच राहिलं नाही. मग शेवटी बॅग भरली आणि तनतन करत त्या इथून निघून गेल्या. त्यांना खरंच त्रास होता त्या सगळ्या गोष्टींमुळे. मात्र आई इतक्या चिडल्या होत्या आणि डायरेक्ट म्हटल्या की घरात इतकं टेन्शन आहे माझ्या, अजिबात तेल ओतू नको, इथून लगेच निघायचं. आणि बरोबर आजी निघून गेल्या. की आईंची फार काळजी लागते. आईंनी काही खाल्लंय का? नाही ग, काहीच खाल्लं नाहीये बघ, त्यांच्या रूममध्ये बसल्यात.
इकडे आता सुमित्रा नानांचा फोटो घेऊन बसलेली असते, खूप रडत असते, तिला नानांची सारखी आठवण येत असते. जानकी आता सुमित्राच्या रूम मध्ये आलेली असते. सुमित्रा रडत असते आणि फोटो हातात घेऊन बसलेली असते. की आता सुमित्राच्या रूम मध्ये येते. आई, तुम्ही का रडताय आणि का स्वतःला त्रास करून घेताय? औषध घ्यायची ना, तुम्हाला काहीतरी खायला लागणार, चला बरं. सुमित्रा रडतच असते. जानकीच्या शांत बस म्हटल्याने ती काही शांत बसत नसते. ती म्हणते, आई तुम्ही माझ्यावर रागावला मला माहितीये, पण खाण्यापिण्यावर राग काढू नका, काहीतरी खा आणि औषध घ्यायची तुम्हाला. अशी अबोला नका धरू, प्लीज आई, काहीतरी बोला, राग तरी व्यक्त करा, पण काहीतरी बोला. माझ्याशी बोलत नाही आहात, या गोष्टीचा खूप त्रास होतो आणि तुम्ही जे रडताय, नानांची आठवण काढताय, या गोष्टीचा फार त्रास होतोय. प्लीज आई, असा त्रास करून घेऊ नका ना, काहीतरी बोला ना माझ्याशी. सुमित्रा काहीच बोलत नाही, फक्त रडत सुटलेली असते. काय चाललंय आपल्या घरात मला हेच कळत नाहीये. आजी सुद्धा घर सोडून निघून गेल्या. का झालंय आई असं सगळं माझ्यामुळे झालंय ना, माझ्याचमुळे आजी घर सोडून गेल्यात ना. आता जानकी सगळ्या गोष्टींचा दोष स्वतःलाच देत असते. त्यामुळे आजी घर सोडून गेल्या आणि माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना जी गोष्ट हवी आहे ती नाही मिळू शकली आणि म्हणूनच सगळं काही चाललंय, हो ना आई? आता सुमित्रा एकही प्रश्नाचं उत्तर देत नसते, फक्त रडत असते. आलेली असते शरयू आली म्हणजे आगीत तेल ओतणार, मोठा आगीचा भडका उडणार, यात काही शंकाच नाही. येते आणि डायरेक्ट जानकीच्या समोर उभी राहते. नाही होऊ शकलं ग हे जानकी. ती म्हणते, वंश, या विषयावर आपण नंतर बोलू, सध्या आईंची तब्येत बरी नाही, आपण नंतर बोलूया. बरी काय शांत बसायला तयारच नसते. का ग नंतर काय बोलायचंय, आत्ताच काय बोलायचंय ते बोलूया. प्लीज वंश, आपण नंतर बोलूया. नाही नाही, आत्ताच बोलू. आणि हिच्या समोरच होते की काय व्हायचंय ते. तू आणि दादा वकिलांकडे गेले होते, काय म्हटले वकील? आणि वेल मध्ये जे लिहिलंय त्यात काहीच बदल होणार नाहीये, मीच अडकली आहे सगळ्यामध्ये वंश. वकिलांना मी रिक्वेस्ट केली आणि वकील म्हटले की मी बघतो, 1-2 दिवसामध्ये कळेल आपल्याला काही होऊ शकतंय की नाही. त्यामुळे वंश प्लीज आता तरी शांत राहा तुम्ही. जी म्हणत होती ती अगदी बरोबर आहे का? तिला माहिती होतं काहीच होणार नाहीये, म्हणजे काही करायचंच नाहीये तर कसं काय होणार आहे, हो की नाही जानकी? कडे जाणे हा फक्त आणि फक्त दिखावा होता. म्हणजे एक गोष्ट कशी क्लिअर झाली नाही, हे दादा आणि बहिणीचे वकिलाकडे गेले हा फक्त दिखावा होता. काहीतरी होईल, काहीतरी करता येईल किंवा काहीतरी करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. ऍक्च्युअल मध्ये यांना काही करायचं नव्हतं आणि तसं काही होणारही नव्हतं. पैसे आपल्याला द्यायचेच नाहीये, सगळी काही प्रॉपर्टी हिला स्वतःलाच घ्यायची ना. हे क्लिअर झाले. आता फक्त नाटकं करून झालीत आणि आता काय, बस असं काहीच नाहीये. प्लीज का तुम्ही असं विचार करताय चुकीचा? प्लीज तुम्ही वकिलांकडे या, तुम्ही बोला, तुम्ही म्हणा, काहीतरी करा, मी तुमच्यासोबत येते. चला वंश. माझा खरंच नाईलाज, मी काहीच करू शकत नाहीये वंश. नाईलाज म्हणून नाटकं करू नको आणि हात वर करू नको सा जानकी वहिनी. शरयू मनाला येईल ते जानकीला बोलत सुटलेली असते. रागाने तनतन करत बाहेर निघालेली असते. जानकी वंस करत तिच्या मागे मागे असते, पण ती काय थांबत नसते, कारण तिला परत तमाशा करायचा असतो. शरयू तनतन करत घरातून निघून गेलेली असते. आता ऐश्वर्या येते आणि अवंतिका सुद्धा तिच्या मागे येते. वहिनी अजिबात त्रास करून घेऊ नका. कशाला त्रास करून घेताय तुम्ही? कितीही काही सांगण्याचा प्रयत्न केला, कितीही थांबवलं तरी कोणाला विश्वास बसणार नाहीये आणि तुमच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. तेव्हा वहिनी नका ना त्रास करून घेऊ, प्लीज तुम्ही शांत राहा ना. काहीच केलं नाही, आम्हाला माहिती. त्यांना जे काही बोलायचंय ते बोलू दे की. तुम्ही का म्हणायला लावताय? तुम्ही काही करूच शकत नाही, आम्हाला चांगलं माहिती. जी सुद्धा माझ्यामुळे घर सोडून गेल्या, चांगल्यापणाने गेल्या असता तर हरकत नव्हती. जे झालंय ना ते झालंय, तुम्ही शांत बसा. वहिनी अजिबात विचार करू नका. ऐश्वर्या आणि अवंतिका दोघी सुद्धा समजूत काढत असतात जानकीची. नाराज होऊन गेल्या ना, त्याच मला वाईट वाटतंय. असू द्या वहिनी, पूर्ण प्रयत्न करू सगळं काही सिद्ध करायला. ऐश्वर्या म्हणते, तसंही जानकी काहीतरी असणार आहे, ज्या नानांना काहीतरी खटकलं असणार आहे, म्हणूनच एवढ्या घाईने सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर केली आणि तो पॉइंट सुद्धा घातला. नक्कीच काहीतरी नानांच्या डोक्यात असणार आहे, एवढं तर आम्हाला कळतंय ना. मेजर कारण आहे, पण आपल्याला कळत नाहीये. नानांनी फार डोकं लावून सगळं काही केलंय. प्रॉपर्टी कुणालाच द्यायची नाही असं का पॉइंट टाकलाय? जरा विचार कर ना जानकी. काहीतरी असेल ना तसं, की म्हणजे तुम्ही जे बोलताय ते बरोबर आहे. असं काहीतरी होतं की ज्याची भीती नानांच्या मनात होती. काय असेल असं की नानांनी एवढ्या घाईघाईत सगळं केलंय? जानकी म्हणते, आपल्याला हे शोधायला लागणार आहे. हे कारण आपल्याला कळायलाच हवं. त्याला म्हणते, मंदिरात असं काय झालं की नानांवर हल्ला घडला? काहीतरी असणार आहे की नानांवर ज्याने हल्ला केला, जिथे भयानक असं काहीतरी नानांनी बघितलं असणार. ऐश्वर्या, अवंतिका, जानकी त्यांच्या पद्धतीने शोध लावण्याचा प्रयत्न करत असतात, तर्कवितर्क करत असतात. कारण नाना एकाएकी गेले किंवा एवढा मोठा हल्ला झाला, यामागे काहीतरी मेजर कारण आहे. मारलं असेल नानांना. ज्या व्यक्तीवरती नानाने हल्ला, म्हणजे नानांवर हल्ला केला, नानांना मारून टाकलं, व्यक्तीने हॉस्पिटलमध्ये नेऊन नानांचं ऑक्सिजन काढलं असेल, असं पण होऊ शकतं ना जानकी. याने बरोबर पॉईंट मांडलेलं असतं. मात्र तिघींना विचार पडलेला असतो की कोण असं असेल की ते नानांचा जीव घेऊ शकते आणि का घेतला असेल. जानकी म्हणते, शक्यता आहेत. नानांना ज्याने मारलं त्याने हॉस्पिटलमध्ये जाऊन सुद्धा परत मारलंय नानांना, याची शक्यता आहे. पण मधले धागेदोरे सगळे मिसिंग आहे आणि ते धागेदोरे आपल्याला जुळवल्याशिवाय काहीच सांगता येणार नाही किंवा ठोस कारण नाहीये आपल्याकडे. कोणालाच मदत करू शकत नाही. या गोष्टीचं मला फार वाईट वाटतंय. ऐश्वर्या म्हणते, तू एवढाच विचार कर की एवढी मोठी जबाबदारी दिली, यामागे काहीतरी कारण असणार आहे. त्यामुळे अजिबात कोणताही विचार करायला जाऊ नको जानकी. का म्हणते, नानांबरोबर काय झालंय, कसं झालंय, ज्या दिवशी कळेल तेव्हा कळेलच ना. नानांनी हा पॉइंट का टाकलाय या व्हील मध्ये एक्झॅक्टली. त्यामुळे तुम्ही आता विचार करू, स्वतःचं डोकं दुखवून घेऊ नका वहिनी, प्लीज.
काय म्हणते तिघींनी एकत्र येऊन काहीच आपल्याला मिळणार नाहीये, मला तरी असं वाटतं. पण आपल्या नवऱ्यांची मदत घेतलीच पाहिजे, एकटं काहीच करू शकत नाही आहोत. ती काय म्हणते ठीक आहे, सांगून बघू, पटलं तर मदतच होणार आहे. अरे म्हणते जानकी, आपला शोध थांबवून चालणार नाहीये, शोध आपल्याला कंटिन्यू करायचा आहे. आता तिघींच्या नवऱ्याशी बोलणार असतात. विचार करत असतो जानकीला सगळ्यातून कसं बाहेर काढायचं, त्याला काहीच कळत नसतं. जानकी आलेली असते बेडरूम मध्ये. काय झालंय ऋषिकेश, स्वस्त फेऱ्या का मारताय, कसला एवढा विचार करताय, काय टेन्शन आहे ऋषिकेश, डोक्यात काही विचार आहे का, तुम्ही का डिस्टर्ब आहात. आणि तसंही ऋषिकेश एवढा मोठा गैरसमज जो झालाय तो दूर व्हायला थोडा वेळ लागणार आहे ना, एकदम सगळ्यांच्या मनातून हे नाही जाऊ शकत. आणि गैरसमज दूर करायला तुम्ही मला मदत करा, लवकरात लवकर गैरसमज दूर होईल. जे बोलताय सगळ्या घरातली, जे माझ्यावर रागावली आहे त्याबद्दल काही वाटतच नाहीये. सगळ्यात जास्त आश्चर्य वाटतंय शर्वरी वंशचं. त्यांचा माझ्यावर विश्वासच नाहीये, त्यांचं काहीतरी भलतंच चाललंय. ऋषिकेश खोटं बोलली, नाटक करतीये, वकील सगळं काही म्हणला हे खोटं आहे, तुलाच आम्हाला काही द्यायचं नाही. आणि तनतन करत त्या निघून गेल्या, त्यांना फक्त पैसा, त्यांचा वाटा हवाय, एवढंच माझ्या लक्षात आलंय. ऋषी प्रयत्न केला समजून घेण्याचा, पण त्या काही ऐकून घ्यायला तयारच नाहीये. वंशकडे बघून एक क्षणाला मला इतकी भीती वाटली की बस. फार विचित्र अशी त्यांची बघण्याची आणि रिॲक्शन देण्याची ती अवस्था बघितली ना, मला इतकं भीती वाटली की बस, वेगळंच काहीतरी त्यांच्या नजरेमध्ये होतं. ऋषिकेश त्या वेगळंच काहीतरी सांगण्याचा, दाखवण्याचा प्रयत्न करत होत्या. काही विचित्र विपरीत घडायला नको एवढंच वाटतंय, सगळं चांगलं आणि व्यवस्थितच घडावं. म्हणतात जानकी, जे काही घडतंय ते खूप विचित्र घडतंय, ते आपल्या हातात नाहीच आहे, पण जे घडतंय तेही आपण थांबवू शकत नाही होत ना. नानांचं असं अचानक जाणं, यामागे कारण काय हे ऋषिकेश आपल्याला शोधून काढायचंय. जोपर्यंत आपल्याला हे कारण कळत नाही तोपर्यंत कसले धागेदोरे लागणार नाहीये. एकदा का नानांचं जाण्याचं कारण, नानांना मंदिरात नेमकी काय झालं हे सगळं जर कळालं ना ऋषिकेश, तर बऱ्याच गोष्टी आपल्या हाती येतील. त्यासाठी आपल्याला आधी नानांच्या मृत्यूचं कारण शोधायला लागणार आहे. आणि एवढ्या घाईने पण मृत्यूच्या दारात असताना व्हील बनवलं, यामागे काय कारण असणार आहे, काहीतरी मेजर कारण असणार आहे एवढं तर कळतंय. नानांना कसली तरी इतकी जवळून भीती वाटत होती की नानांनी एका मिनिटात ते व्हील बदललं. कारण एखादा माणूस जो मृत्यूमध्ये म्हणजे मृत्यूच्या दाढेमध्ये अडकलाय, तो हे व्हील बनवण्याच्या भानगडीत पडणारच नाही. पण नानांनी शांत डोकं ठेवून एवढ्या कठीण प्रसंगात सुद्धा हे व्हील बनवलं, म्हणजे नक्कीच काहीतरी मेजर आहे ऋषिकेश, हे आपल्याला शोधून नक्कीच काढायला लागणार आहे. की म्हणते काही भीती तर नसेल ना, भीतीपोटीचा तसा निर्णय घेतला नसेल ना. आता ऋषिकेशला जानकीचं म्हणणं पटायला लागलेलं असतं. काही शोधून मी काढणार आहे, पण यासाठी ऋषिकेश मला तुमची साथ हवी. तुम्ही आहात तर मी सगळं काही करू शकते. कायम तुझ्या सोबत असणारे, अख्खं जग जरी तुझ्या विरोधात गेलं तरी जानकी मी विरोधात जाणार नाही, तुझ्या बरोबरच असणार आहे. त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको, तुला हवी ती मदत करायला मी तयार आहे. कायमच आधार, माझी साथ देत आला, अशीच माझी साथ द्या आणि आपण काय या संकटातून इतक्यात बाहेर पडू. फक्त उमेद बना आणि माझ्या सोबत राहा, सगळं काही सुरळीत होईल. ठीक आहे, जे काही घडतंय, जे काही चाललंय, जे काही होतंय, या सगळ्या गोष्टींचा शर्वरी वंशांचा काही संबंध नसेल ना. म्हणजे बघा ना, शर्वरी वंश घर सोडून आल्या, तिथून पुढे जे वादळ आलं आपल्या घरात ते नानांना घेऊनच गेलं. शर्वरी वंशांचं काहीतरी चाललंय एवढं मात्र नक्की आहे. त्यांच्यावर मला सारखी शंका येते. तिला काही असू दे, शर्वरीवर जास्ती शंका येत असते. ऋषिकेश म्हणतो स्पष्ट सांगणार, ती म्हणते असू दे, डोक्यात एक विचार आला तो सांगण्याचा प्रयत्न केला, पण एवढं महत्वाचं नाहीये, बघू आपण. ऋषिकेश सगळं काही आपणच बघायचंय, सगळं काही आपणच सावरायचंय. आणि ऋषिकेश बरेच दिवस शेजारी पाजारी जेवण देत होते, पण आता जेवण आपल्यालाच आपलं बनवायचंय आणि आपणच हे करायचंय. आता बाहेरून जेवण येत नाहीये आपल्याला, त्यामुळे मला जरा स्वयंपाक बनवायचा, मी जाते. ऋषिकेश म्हणतो हो जानकी आता स्वतः जेवण बनवत असते. अवंतिका येते आणि अवंतिका पटकन एक डबा उचलून काहीतरी त्या डब्यातनं खाते. जानकी बघत असते की अवंतिकाचं काय चाललंय, पण जानकीला काही समजत नाही. साखर खातेस काय ग? काही नाही, सहजच खाल्ली. तुला गोड खावंच वाटतंय का? अवंतिका म्हणते नाही मला नाही काही खावंच वाटत, ते अगदी समोर डबा होता म्हणून खाल्ली, नाही खायची मला साखर. तिकाला गोड खावंच वाटत असतं, पण आता घरात असं वातावरण असताना गोड खायचे असं कसं म्हणणार. तेव्हा जानकी म्हणते अवंतिका तुला गोड खावंच वाटतंय का, सांग मला एकदा. खूप गोड खावंच वाटतंय बहिणी, पण आता मी काय म्हणू आणि कसं सांगू तुम्हाला. दुःखाच्या प्रसंगात गोडधोड करायला कसं सांगू, सांगा बरं. बाळाकडे तुझ्याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल. तुला सगळं काही खायला प्यायला देणं माझं कर्तव्य आणि मी ते देणार आहे. माझ्यासाठी काहीतरी करून द्याल प्रेमापोटी. आणि तुम्हाला कोणी जर वाईट साईड बोललं तर ते मला सहन होणार नाही. या बहिणीला बोलेल ते ज्याला बोलायचे त्याला बोलू दे, मला चालेल. मला शिरा खावासा वाटतोय बहिणी, की बनवते मी. अवंतिका तू बस, मी लगेच तुला आणून देते. आता स्वयंपाक करत असते. अवंतिका तर येऊन उभी राहिलेली असते. आता ऐश्वर्या सुद्धा येते आणि जानकी ये ना ऐश्वर्या, काय करतेस जानकी. अवंतिकाला जरा गोड खावंच वाटतंय ना, म्हणून त्यासाठी शिरा बनवते. आता ऐश्वर्या आश्चर्यचकित होऊन अवंतिकाकडे बघायला लागते, हे काय चाललंय, हे शिरा वगैरे काय बनवताय. पण ते जानकी घरात हे सगळं असताना तू शिरा वगैरे काय बनवते, याच्याने तुला किती बोलणे खायला लागल कळतंय का. म्हणते बहिणी मी तुम्हाला सांगितलं होतं ना. अवंतिका शांत बस. ऐश्वर्या तुझं म्हणणं मला पटतंय, आपल्या घरात दुःखद घटना घडली, हे गोडधोड नकोय, पण अवंतिकाचा सुद्धा विचार केला पाहिजे ना. ती प्रेग्नंट आहे आणि तिला जे हवंय ते दिलंच पाहिजे ना आपण. तिने किती दिवस असं मन मारायचंय, मला किती दिवस कवटाळून बसायचंय आपल्याला.
त्यामुळे आपल्याला हे थोडंफार तरी आता थोडंसं नजरेआड कळायला लागणार आहे ऐश्वर्या. आणि तिला जे हवंय ते करू देऊ दे मला प्लीज. ऐश्वर्या म्हणते, जानकी इतकी कठीण परिस्थिती आहे, तुझ्यावर काय वेळ आली आहे, काय तुला लोक बोलताय, कुठल्या प्रसंगातून तू जाते, तरी सुद्धा एवढ्या प्रसंगातून तू अवंतिकाचा विचार करते आणि तिसाठी शिरा बनवते. तुझ्याकडून कुठून एवढं धाडस येतं आणि तुला जमतं तरी कसं ग हे? कुटुंब म्हणून एकमेकांना सांभाळून घ्यायचं ग. जे व्हायचंय ते तर होतं आणि लोकांना जे बोलायचं तर बोलणारच ना. मी कितीही नाही म्हटलं तरी लोक तर बोलणारच आहे. मग असू दे की ऐश्वर्या, कशाला विचार करायचा. त्यासाठी नाहीच बनवते, फक्त तिच्यासाठी थोडासा बनवते. पण तिका पुरताच थोडासा वाटीवर शिरा बनवलेला असतो. अवंतिकाला इतका आनंद होतो. थँक्यू सो मच. खूप इच्छा होती गोड खायची, पण वहिनी मला जे हवं असतं ते तुम्ही नेहमी बनवून देता. थँक्यू सो मच. ते तिघींचा हसी मजाक चाललेला असतो. अवंतिका आता शिरा खाणार असते, तेवढ्यात काही लगेच शरयू आलेले असते तंतन तंतन करत. ते आणि म्हणते, घरात शिऱ्याचा सुगंध पसरलाय. वा वा वा, शिराविरा बनतो की काय घरात? ती का इतकी घाबरते की शिऱ्याची वाटी पटकन लपवून ठेवते. अगं वहिनी सांग की, शिरा बनवलाय का? मुद्दाम टोचून बोलत असते ही शरयू. ती का म्हणते, असं काय बोलताय तुम्ही? शिऱ्याचा वास येतोय ना, आजूबाजूला कोणीतरी बनवला असेल, आपण का बनवणार ना शिरा? नाही बनवलाय शरुताई शिरा. अवंतिका आता खोटं बोलत असते. तिकाने बघितलेलं असतं की शरयू इकडे तिकडे लक्ष देते आणि ही चोरी पकडणार आहे. आणि बरोबर शरयूने ते शिऱ्याचं सगळं साहित्य असतं ते समोर ते बघितलेलं असतं. कढई पण शिऱ्याचीच आहे, रवा आहे, तूप आहे, सगळं साहित्य तर आहे. मग शेजारच्या घरात ना कसं काय वास येतोय? शिरा इथेच बनलाय अवंतिका, खोटं बोलू नकोस हा. माझ्या वडिलांना जाऊन 3 दिवस सुद्धा झाले नाही, घरात गोडधोड बनतय. जराही लाज वाटत नाही का ग जानकी तुला? गेले त्याचं सेलिब्रेशन करतेस. वा वा वा. की म्हणते, वंश तसं काही नाही आणि जरा तोंड सांभाळून बोला. गोडधोड शिरा बिरा बनवते तू, यावर एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होती, गोल्ड डिगर आहेस. शरूताई वाटतील ते बोलू नका तुम्ही. संधी साधू म्हणतात याला. मी आता कांगावा करत असते, आईला बोलवत असते की घरात शिरा वगैरे बनतोय. इतका राडा घालायचा प्रयत्न करत असते. ऐश्वर्या अवंतिका थांबवण्याचा प्रयत्न करतात शरयूला, पण शरयू काय थांबायला तयार नसते. त्रास होईल कशाला सांगताय हो या गोष्टी? बनवला होता शिरा, अवंतिकाला शिरा खावासा वाटतोय, तिच्या पुरताच एवढासा बनवलाय. प्लीज आईंना काही सांगू नका प्लीज. ही रागाने लगेच गेलेली असते. आई घरात शिरा बनतोय तेव्हा जानकी तिच्या मागे पळालेली असते की आईंना काही सांगू नका. ती काय ऐकत नसते. तिला चान्सेस मिळालेला असतो आणि त्याचा ती फायदा घेणारच असते. मध्ये येते आणि जोर जोरात ओरडत असते, आई जरा थांब ना, कशाला माझ्या मागे येते तू? तर आलेली असते, अगं काय झाले, कशाला घर डोक्यावर घेतीये ग, एवढी काय आरडाओरडा करतीये? घर डोक्यावर घ्यावा ना, अशीच घटना घडली. नानांना जाऊन 3 दिवस सुद्धा झाले नाही तर घरात गोडधोड बनायला लागले, सेलिब्रेशन होतंय. सुमित्रा आता जानकीकडे बघायला लागलेली असते. तेव्हा जानकी म्हणते, सुमित्रा वंश आई, शर्वरी वंशांचा काहीतरी गैरसमज होतोय. शिरा बनवला होता मी, गोडधोड बनवलं होतं, पण ते मला किंवा आपल्या सगळ्यांना खायला नव्हतं बनवलं. त्यासाठी शिरा बनवला, मला खायचा होता म्हणून अगदी थोडासाच बनवला होता. तिला खावंसं वाटत होता, डोळे पुरवण्यासाठी ते शिरा बनवला, थोडासाच बनवला होता, घरच्या कुणासाठीच नाही बनवला. आई विश्वास ठेवा प्लीज. जानकी जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न करत असते. शर्वरी म्हणते, काय गे ही वेळ का डोळे पुरवायची? सासऱ्याला जाऊन 3 दिवस झाले तर शिरा बनवतीये घरात. नाना गेल्याचं फार दुःख झालं तुम्हाला तिघींना आणि शिरा करून खाताय होय 3ऱ्या दिवशी. शर्वरीला आयतं कोलीद मिळालेलं असतं, सगळ्यांबरोबर भांडण करत असते, नको ते आरोप करत असते. काहीही करून या तिघी किती दोषी आहेत किंवा किती घाणेरडं वागताय हे दाखवून देत असते सुमित्राला शर्वरी. मला काहीच वाटत नाही का नाना गेल्याचं? खूप बोललेली असते ही आता. ऐश्वर्या बघते आणि म्हणते, शरूताई बास, खूप बोललात आणि आम्हीही खूप ऐकून घेतलं, आता बासा एक शब्दही बोलायचा नाही. भरात जे तोंडाला येईन ते बोलताय, जरा विचार करून बोला की. गेल्याचं दुःख फक्त तुम्हाला नाही आम्हाला सुद्धा आहे. ते का 2 जीवांची आहे, प्रेग्नंट आहे, काहीतरी खावंसं वाटतं, तिच्या बाळाला कळत नाही ना घरात दुःख आहे वगैरे, त्याला जे खावंसं वाटलं ते करून दिलं. खावंसं वाटतंय तर गरजेचं आहे ना तिला देणं. ते सोय ऐश्वर्या, तुमच्या जिभेचे चोचले पुरवायला हिच्या डोळ्याचं कारण पूर्ण करू नका आणि पुढे तर अजिबात कोणती कारण दाखवायचा प्रयत्न करू नका. मला माहितीये तुम्ही तिघी मिळून काय करताय. शर्वरी काहीही बोलत सुटलेली असते. माहिती तुला 100% सांगते, वहिनीला आनंद सेलिब्रेट करायचा होता. अख्खी प्रॉपर्टी जी मिळाली ना त्याच्यासाठी ती फक्त त्या अवंतिकाचं कारण दाखवती आपल्याला. गोडाधोडाचं बनवलं जातंय घरात, तू जरा माझ्यावर विश्वास ठेव. की सुद्धा तिला साथ देताय बघ की, तिघी मिळून डाव रचताय की. माहिती खरंच असं काही नाहीये, विश्वास ठेवा. शर्वरी वंशांचा काहीतरी गैरसमज झालाय, ते चुकीचे तुम्हाला काहीतरी सांगताय. खरंच असं काही नाहीये, आम्हाला का आनंद होईना, आम्ही का सेलिब्रेट करतोय. प्लीज आई तुम्ही विश्वास ठेवा, खरंच असं काही नाहीये. मुलांच्या बाबतीत एवढं वाईट घडून सुद्धा तुम्हाला कळतंय का ग? आपलं माणूस घरातून गेलंय आणि तुम्ही गोडधोड करून खाताय. बापरे, हद्द गाठलीस तिघींनी. तुला असं वाटत नाही का ग या तिघींचं विचित्र काहीतरी चाललंय? विचित्र वागताय, विचित्र काहीतरी करताय, ते दिसत नाहीये काही? अवंतिका, शर्वरी, जानकी, ऐश्वर्या 4घी जणी एकमेकांमध्ये भांडत असतात. आता मात्र सुमित्रा बोलायला लागते. शर्वरी तुझे बोलते ना तर आता मला पटायला लागले, या तिघींचं काहीतरी वेगळंच चाललंय. अजिबात त्यांना नानांचं दुःख नाही. इतके दिवस काही वाटत नव्हतं, पण तू हे सगळं नानांकडून करून घेतलंय, आता मला सुद्धा खात्री पटलीये.
लोक बोलायचे तेव्हा विश्वास नव्हता, पण तुझ्या वागण्यावरून तर कळायला लागले की तूच हे सगळं नानांकडून जबरदस्तीने केलं असणार. शर्वरीला हवंय अगदी ते आणि तसंच घडायला लागलेलं असतं. बसत नव्हता, पण आता खात्रीच पटली. तुमचा विश्वासघात केलाय जानकी. का केलाय जानकी? यांनी एक माळ दिली होती. हो, त्याचं काय? ती माळ मला आत्ताच्या आत्ता माझ्याकडे हवीये. येणार नाहीयेस का? ती माळ मला आत्ताच्या आत्ता हवीये. शर्वरीला पाहिजे तसा तमाशा बरोबर तिने घडवून आणलेलं असतं. ती का ऐश्वर्याकडे मोठ्या रागाने ती बघत असते आणि यांच्या लक्षात आलं सगळं काही डावपेच चाललाय तो शर्वरीचा चाललाय. तीच हे सगळे काही खेळ करते. हा भाग इथेच संपतोय. आता पुढच्या भागात काय होणार आहे अगदी आपण थोडक्यात बघूया. मोठा भांडण सुरू झालेलं असतं. नको नको ते आरोप जानकीवर लावले जात असतात. सुमित्रा म्हणते जिची पात्रता नाहीये ना तिच्यावर एवढी मोठी जबाबदारी सोपवलीये, पण मी मात्र असं काही होऊ देणार नाहीये. ही माळ आहे ना, ही माळीच्याकडे दिली होती की या माळीतला प्रत्येक मोती अगदी जपून ठेव आणि तसाच ओलेला ठेव. अजिबात इकडे तिकडे जाऊ देऊ नको, कारण ही माळ जर विखरली तर आपलं घर विखरल्यासारखं होणार. माळ मी आज तोडून टाकणार आहे. आणि सुमित्राने ती माळ तोडून टाकलेली असते. नानांचा विश्वास जो असतो तो तोडलेला असतो, कारण जानकी हे सगळं सांभाळायला अजिबात जबाबदार नाहीये. जानकी हे जे काही करते ते फक्त स्वार्थापोटी करते आणि नानाने चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवला असं आता सुमित्राचं म्हणणं असतं. म्हणून तिने ती डायरेक्ट माळ तोडून टाकलेली असते. ती रडत असते आणि पटकन ऋषिकेशच्या गळ्यात पडते. शर्वरी म्हणते माझं शस्त्र वापरलंय आणि हळूहळू कामी सुद्धा येते. सगळं काही माझ्या म्हणण्यानुसार एकदा झालं की मग काय मला हवं ते मिळणार. खात्री आहे उद्याच्या उद्या पैसे मिळणार आणि मी इथून निघून जाणार. इकडे आता ऐश्वर्या, अवंतिका, जानकी बोलत असतात. मला खात्री आहे मी नानांना ज्या लोकांनी मारलंय त्यांना शिक्षा दिल्याशिवाय मी काही शांत बसणार नाहीये, याची मला गॅरंटी. मी तोपर्यंत प्रयत्न करणार आहे जानकी, जोपर्यंत नानाचा खूनी सापडत नाहीये. जानकी, ऐश्वर्या, अवंतिका तिघी आता सत्य शोधण्याच्या मागे लागलेली असतात. नानांनी नेमकी कुणी मारलं हे आता त्यांना शोधायचं असतं. बघू आता मित्रांनो, या तिघी सत्य शोधू शकतात. नानांचा जो खुनी आहे तो समोर येणार का हे बघायचं असेल तर बघायला लागेल आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.